या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला. किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला, संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं. आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता. कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला, आपण दिलेल्या न्यायाला अनुसरून. आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय. शिवसेना कुणाची, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे. 2.5 वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या, कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप, असा एकही दिवस गेला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही. नाना आम्ही काम केलं, करत राहिलो. मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्ही अगोदर दोघं होतो, नंतर अजितदादा आले. तिन्ही शिफ्ट मध्ये 24/7 काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतिमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने, नेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल. मग त्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, सर्व घटक, या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं. आणि आपण देखील रामशास्त्री प्रभूने बाण्याचा विजय आहे असं, म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभूने यांच्या प्रमाणे